आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार कसे निवडून येतील यासाठी आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे। सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांची जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू। शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये एक खासदार आणि सगळे आपले पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। माझ्यासोबत कैलास पाटील आहेत। दादा, काय सांगाल, काय ठरलं या बैठकीमध्ये? माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 288 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीसाठी कामाला लागण्याचे आदेश सर्व शिवसैनिकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीत उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेले आहे। ओमराजेंच्या मताधिक्याने मोठा विजय झाला, त्या विजयानंतर तुमची जबाबदारी वाढली, काय तुमची रणनीती असणार आहे? आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार कसे निवडून येतील यासाठी आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे। सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांची जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू। हे होते कैलास पाटील, ज्यांनी आता सांगितलं की धाराशिवमध्ये आता शिवसेनेला मोठी ताकद लावून आता विधानसभेची मोठी तयारी करायला लागणार आहेत। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।